हे ड्रोन आहे, या ड्रोनचं आता कनेक्शन इथे झालेलं आहे. ड्रोनचं इथे कम्युनिकेशन झालेलं आहे रिमोट कंट्रोल सोबत. आपण आता याला फ्लाय करण्यासाठी रेडी. ओके, तर याचा जो जसा ब्लूटूथ असतो, ब्लूटूथ एकमेकाशी दोन डिव्हाइस कनेक्ट करतो, सेम त्याप्रमाणे इथे जे एरियल दिलेले आहे हे एरियल या ड्रोन सोबत आता कनेक्टेड आहेत. पण तो लॉंग डिस्टन्सला जातो त्यावेळेस याचा जो कनेक्शन आहे जीपीएस थ्रू होतो. म्हणजे हा रिमोट कंट्रोल सॅटेलाइट सोबत कनेक्ट होतो आणि सॅटेलाइट आपल्या या ड्रोन सोबत कम्युनिकेशन करतो आणि त्या पद्धतीने तो एकमेकाशी कम्युनिकेशन करत असतो. याच्यामध्ये अशा प्रकारचं कुठलं टेक्नॉलॉजी नसतो ब्लूटूथचं की ब्लूटूथच्या माध्यमातून तो कम्युनिकेशन करत असतो, असं काही नसते. याच्यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजी आहे आणि जीपीएसच्या माध्यमातून हे दोन्ही जे डिव्हाइस आहेत हे कनेक्टेड असतात. ओके, तर याला आपल्याला फ्लाय करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर हवेचा दाब किती आहे वातावरणामध्ये हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं असतं. आणि जर कोणी स्टुडंट मध्ये जर मुलगी असेल, मुली असतील तर त्यांचे जे केस आहेत खूप लांब असतात, तर त्यांनी ते बांधून घ्यायचं असतं. कारण हा जो ड्रोन आहे डोक्याच्या वर जर आलं तर हा एवढ्या हाय स्पीड मध्ये फिरतो की ते केस हवेमध्ये उडून आपल्या या प्रोपेलरला अडकू शकतात आणि आपला अपघात होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक दक्षता सुद्धा घ्यायची आहे. आता बांधायची गरज नाही, मी वरूनच फ्लाय करणार आहे, ठीक आहे. पण ज्या वेळेस आपण हे प्रत्यक्षात फ्लाय करणार आहोत तर याची आपल्याला दक्षता सुद्धा घ्यायची असते. मुलींकडे ओढणी असतं, ओढणी हलकी असते, तर हवेने ते वर उडू शकते आणि ते उडल्यानंतर याचा अपघात होईल आणि अपघात झाल्यावर तो आपल्या अंगावरती पडेल आणि आपल्याला काय होणार, इजा होईल. आणि याचे प्रोपेलर जे आहेत एवढे हाय स्पीड फिरतात की आपला मृत्यू होऊ शकतो. बाकीच्या पार्ट्स मध्ये समजा आजूबाजूला कुठे लागलं तर तेवढं इजा होणार नाही, पण गळ्याला वगैरे लागलं तर एक मोठा डीप कट होऊ शकतं आणि आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणजे हे ड्रोन उडवणं म्हणजे एवढं साधारण काम आहे का? मग काय आहे, जिम्मेदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर अशा प्रकारचे ड्रोन्स किंवा अशा प्रकारचे जर आपण इक्विपमेंट फ्लाय करू शकत आहोत, याचा आपण स्टडी करतोय म्हणजे आपण रिस्पॉन्सिबिलिटी शिकत आहोत, बरोबर. आणि आयुष्यामध्ये जर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकून जर आपल्यामध्ये जर रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी जर येत असेल तर आपण एक चांगलं पर्सन सुद्धा बनू शकतो. जिम्मेदारी कधी येणार, रिस्पॉन्सिबिलिटी कधी येते, कधी येणार रिस्पॉन्सिबिलिटी? तुम्ही तशा सिच्युएशन जेव्हापर्यंत क्रिएट होत नाही त्यापर्यंत तुम्ही त्या लेवलला जाणार आहात का? नाही. जसं हायवेवरनं तुम्ही चालले आहात आणि एक ट्रक येत आहे, तुम्ही रस्त्यातून चालणार का? कुठून चालणार तुम्ही? साईडने चालणार ना की रस्त्यामधून चालणार? मग तुमची स्वतःची जिम्मेदारी आहे, बरोबर की नाही? तशाच प्रकारे ह्या छोट्या छोट्या जिम्मेदारी तुम्हाला घडवण्यासाठी मदत करतं. तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये हा एक जो ड्रोन आहे, हा जो टूल्स आहे हा एआय बेस्ड टूल्स आहे. इथे पहिली सरांनी तुम्हाला 4 गोष्टी समजावून सांगितल्या, एआय, रोबोटिक, मशीन लर्निंग आणि ड्रोन, आणि सोबत पहिला पॉइंट आहे आपला कम्प्युटर. इथे 5 गोष्टी इथे आहेत का? मग इथे असायला पाहिजे का 5 गोष्टी? सरांनी भरपूर काही तुम्हाला सांगितलं, वेगवेगळे उदाहरण तुम्हाला देऊन सांगितले, पण ह्या 5 गोष्टी याच्यामध्ये आहेत. समजून घ्यायचं आहे का तुम्हाला? सगळ्यात अगोदर यामध्ये एक मदरबोर्ड आहे. सीपीयू माहिती आहे तुम्हाला, म्हणजे आपला मुख्य पार्ट आहे कम्प्युटरचं. तसंच याच्यामध्ये एक मदरबोर्ड आहे आणि कम्प्युटर चालवण्यासाठी सीपीयू लागतो आणि सीपीयूच्या आतमध्ये मदरबोर्ड असणं गरजेचं आहे, तरच आपला कम्प्युटर चालतो, बरोबर आहे. तसं याच्यामध्ये एक मदरबोर्ड आहे आणि त्या मदरबोर्ड मध्ये एक सॉफ्टवेअर टाकलेलं आहे आणि त्या सॉफ्टवेअरच्या कम्युनिकेशन माध्यमातून, वायरलेस टेक्नॉलॉजी माध्यमातून इथे एक आरसी दिलेला आहे म्हणजे रिमोट कंट्रोल. आणि या रिमोट कंट्रोल मध्ये एक डिस्प्ले लागलेला आहे. म्हणजे कोणतं डिव्हाइस आहे? आउटपुट. काय आहे? म्हणजेच हे काय आहे? मॉनिटर. काय झालं? हे सीपीयू आणि हे काय आहे? मॉनिटर. फक्त माध्यम वेगळं आहे, काहीतरी एक उद्देश प्राप्त आपल्याला करण्यासाठी एक वेगळी टेक्नॉलॉजी वेगळ्या पद्धतीने इथे काय केलेली आहे? बनवल्या गेलेली आहे. म्हणजेच हा कोणता कम्प्युटर आहे? हायब्रिड कम्प्युटर आहे. कोणतं? तो कम्प्युटर सारखा दिसत नाही, पण कम्प्युटर टेक्नॉलॉजी धर्तीवरती चालतो आणि त्याच्यामध्ये मॉनिटर आहे, सीपीयू आहे, प्रोसेसर आहे, सॉफ्टवेअर आहे, पण कम्प्युटर सारखा दिसत नाही.
म्हणून तो कोणता कम्प्युटर आहे? हायब्रिड कम्प्युटर आहे. म्हणजेच हा काय आहे? कम्प्युटर आहे याच्यामध्ये. ओके, मग हा कम्प्युटर कसं काम करते आणि याच्या माध्यमातून या कम्प्युटरचा वापर आपण कसं करणार आहोत हे कधी कळेल आपल्याला? ज्यावेळेस तुम्ही इशू मध्ये ऍडमिशन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे कम्प्युटर टेक्नॉलॉजी तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? एआय. आता हे नेमकं एआय दिसतं का आपल्याला? एआय कधी कधी बघितलंय का तुम्ही? तुमच्या घराजवळ, गावाजवळ, गल्लीत, मंदिरात घंटी वाजवली की देव बाप्पा असं म्हटलं की येतो का समोर? नाहीये, तो दिसत नाही. तो काय आहे? सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर हे वेगवेगळे प्रकारचे असू शकतात. सॉफ्टवेअर हा एक वेगळं उद्देश प्राप्त करण्यासाठी डेव्हलपर बॅकएंड मध्ये डेव्हलप करतात, त्याच्यासाठी कोडिंग करतात. सॉफ्टवेअर इंजिनियर बनावा लागतो, ते डेव्हलपर लोक त्या सॉफ्टवेअरला बनवतात. आणि त्याच्यानंतर मला ड्रोन फ्लाय करायचा आहे आणि या ड्रोन मध्ये कुठल्या घडामोडी होणार आहेत फ्लाय करत असताना, त्याची बॅटरी संपली तर तो क्रॅश होऊ नये म्हणून एआय त्याला सांगतं की बाबा तुझ्यामधली बॅटरी संपत आहे, घरी वापस ये. हे शक्य आहे, हे तो ऑटोमॅटिक करतो आणि हे सांगतं किंवा ड्रोनला माहित कशामुळे होतं? त्या एआय मुळे. बरोबर. आता हे नेमकं आतमध्ये हे क्रिया कशा करतात ते समजून घेण्यासाठी आपल्याला जॉईन करावं लागेल. इथे सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहे. तर एआय आपण यासाठी वापरतो की कमांड त्याला पोहोचल्यानंतर तो एआय, तो जो सॉफ्टवेअर आहे त्या ड्रोनला ऑटोमॅटिक तो ड्रोन वापस येतो. म्हणजे माझा या रिमोट कंट्रोलवरचा कंट्रोल स्वतः आपल्याकडे घेऊन तो ड्रोन वापस येणं सुरू होऊन जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं वेगवेगळे उद्देश प्राप्त करण्यासाठी एआय ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. जसं की तुम्हाला वाटतं तुम्ही तोंडाने व्हॉइस कमांड एआय ला देता आणि मला अशा प्रकारचं एक चित्र बनवून दे. बरोबर आहे. म्हणजे व्हॉइस टू एआय काय झालं? सॉरी, व्हॉइस टू इमेज काय झालं? व्हॉइस टू इमेज. तुम्ही सांगता की आम्ही दोघं मित्र आहोत, आम्ही अलग अलग फोटो तुम्हाला देत आहोत आणि या दोघा फोटोचं आम्हाला एक फोटो बनवून दे. तो काय करतो? एआय तुमचं अनालिसिस करतो, तुम्ही दिलेला ऑडिओ इनपुटचं तो अनालिसिस करतो आणि दोन इमेजचं जोडून देतो. हा एक वेगळा उद्देश झाला. हे वेगवेगळे एआय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात आणि हे वेगवेगळ्या गोष्टी शिकून आपल्याला ज्यावेळेस तुम्ही इंजिनियर बनता की काय बनता तर तुमचा प्रश्न आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवले जातात आणि त्याचा वापर केला जातो. तर तो त्या प्रकारचा जो एआय आहे, एक अशा प्रकारचा जो एआय सॉफ्टवेअर आहे तो या ड्रोन मध्ये सुद्धा टाकला गेलेला आहे. एक वेगळा उद्देश प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे इंजिनियर्स, वेगवेगळे डेव्हलपर्स वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप करून कशा प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित करतात आणि त्याच्यामध्ये टाकलं जातं. म्हणजे ती इक्विपमेंट काय करते? तशा प्रकारे वर्क करते. नंतरचा आपला टॉपिक आहे एमएल. एमएल म्हणजे काय आहे? मशीन लर्निंग. हे काय आहे? कम्प्युटर झालं, समजलं. कम्प्युटर सापडलं, तुम्हाला दिसलं. दुसरं एआय समजलं. सॉफ्टवेअर जो दिसत नाहीये. मशीन लर्निंग काय आहे? तो सुद्धा सॉफ्टवेअरच आहे. म्हणजे एक सॉफ्टवेअर म्हणू शकतो किंवा एक कन्सेप्ट म्हणू शकतो आपण. तो कसा? ही काय आहे? मशीन आहे. काय आहे? पण याचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? हा उडतो. उडतो म्हणजे काय आहे? हा म्हणून याला ड्रोन असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? याचं वैशिष्ट्य काय आहे? हा हवेमध्ये उडतो. म्हणजे काय झालं? मशीन, उडणारी मशीन. म्हणजेच काय? फ्लाइंग मशीन. काय आहे? आणि सध्याचं काय चालू आहे? रोबोटिक चालू आहे. बरोबर आहे. रोबोट म्हणजे काय आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की रोबोट हा तुमच्यासारखा किंवा माझ्यासारखा दिसणारा रोबोट म्हणजे रोबोट नव्हे. वेगवेगळे उद्देश पूर्ण करून घेण्यासाठी एखादी मशीन विकसित करणे, जसे की मास प्रोडक्शन म्हणजे एकापेक्षा जास्त गतीने एखादी वस्तू बनवणे, सारखी आपला सुटला रोबोटिक. हा काय आहे? मशीन. जे काही मशीन बनवल्या ते रोबोटच आहेत. रोबोटिक म्हणजे काय आहे की याला कसं उडायचं आहे, कसं चाल घ्यायची आहे, लेफ्ट साईडला किती चालायचं आहे, राईट साईडला किती चालायचं आहे, हे त्या रोबोटिक मध्ये ठरवलं जातं. गेअर कोणते वापरायचे आहे, त्याचे दाते. समजलं तुम्हाला? चारही गोष्टी. बरोबर. तर ह्या अशा प्रकारच्या इक्विपमेंट मध्ये ह्या चार गोष्टी वापरल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी समजणार? हे सगळे कन्सेप्ट आहेत. वस्तू एकच आहे. बरोबर. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घुमवून फिरून टाकल्या गेलेल्या आहेत. तर हे समजण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले कम्प्युटर समजलं पाहिजे आणि कम्प्युटर समजेल तर आपल्याला बाकीच्या ह्या गोष्टी समजतील. तुम्ही आता 10वी, 11वी, 12वी मध्ये आहात. होऊ शकतं पुढे वेगळ्या लाईनला तुम्ही जाऊ शकता. त्यावेळेस छोटासा एक अवेअरनेस तुम्हाला
इथे पकड, पाडू नका. सगळ्यात अगोदर आपल्याला ग्राउंड वरती यायचं आहे. सर्व विद्यार्थी इकडे या माझ्याकडे. आपल्याला अगोदर ही जी माती आहे या मातीचं उचलून आपल्याला थोडस हे करायचं आहे. इथे हवा या साईडनी आहे, पूर्व दिशेने हवा आहे, कारण आपल्याला इथे ऑब्झर्वेशन करावं लागेल की ड्रोन फ्लाय करत असताना हवा कोणत्या दिशेने आहे. बिल्डिंग जाऊन चक्कर मारू शकतो, त्यासाठी याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. दुसरा जर तुम्हाला ड्रोन फ्लाय करायचा आहे, जर ड्रोन फ्लाय करणारी मोठी असेल तर तिने ओढणी बांधून घ्यायची आहे, केस बांधून घ्यायचे आहे, त्याच्यानंतरच आपल्याला ड्रोन फ्लाय करायचा आहे. हे आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ड्रोन फ्लाय करणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला तुमच्यासोबत निर्णय करता येईल. मला हे जे दिसत असेल हा हेलिपॅड आहे. हेलिपॅड आपल्याला एखाद्या ठिकाणी येतो, आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ड्रोनला ठेवायचा आहे. जेवढी रिमोट कंट्रोल आहे तो आपली फोन घ्यायचं तो आपल्याला तो त्याबरोबर हा मी यावरती ठेवतो आहे. याचा जो किंमत आहे, याचा जो कॅमेरा जो आहे, या ड्रोनचा कॅमेरा पूर्व दिशेला यांनी ठेवलेला आहे. त्याला सुरुवात करावी लागते. माझ्याकडे बटन आलेला आहे, रेडी आहे. मला सगळे पुढे माझ्या दिसणार नाही पण मला सोडत आहे. इथे टेकऑफचं एक बटन आहे, टेकऑफच्या बटनावर मी प्रेस करणार. मला एक वॉर्निंग केला आहे तो की जर तुम्हाला आज माहिती आहे का मी ओके करत आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ओके केल्यानंतर त्याचे जे प्रोग्राम आहेत ते तुम्हाला चालू होतील आणि तुम्हाला चालू झाल्यानंतर तो 3 फुटावरती येऊन फिरत होतो. त्याच्या कार्याला ऑब्झर्वेशन दिलं आहे. 3 फुटावरती येऊन तो फिरत होतो आणि त्यानंतर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. जेव्हापर्यंत तो माणसाच्या हाईटपर्यंत आहे तेव्हापर्यंत आपण म्हणजे उमेद जो आहे तो डेंजर झोनमध्ये आहे. तर जसं 3 फुटावरती तो फिरत झाला तर आपल्याला वरच्या कार्याला येऊन झोन आहे ते आपण ते झोनमध्ये आहोत, ठीक आहे. बघा माझ्या बोलण्याला पण असू द्या, त्यावेळेस तुम्ही हे सगळं टेस्ट केला आहात तर आपण हा गेममध्ये एन्जॉय करत आहोत. पण आपला एन्जॉय करता टेक्नॉलॉजी समजून घ्यायची आहे आणि आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्हाला कुठली हॅबिलिटी खूप आहे आणि तुम्हाला आपल्या अंगावरती जर पडलं तर काय होणार, आपल्याला समजते आहे, ठीक आहे. बरेच वेळा तिथे पब्लिक असतं, स्टुडंट असतात किंवा तो पायलट आहे, तो पायलटचा कॉन्फिडन्स लो असतो कारण तिथे रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी असतं, ठीक आहे. या ड्रोनची जी हाईट आहे ते 500 फूट वर जातो आणि 20 किलोमीटरचं रेंज आहे. आपल्याला तेवढं लांब किंवा तेवढ्या हाईटवरून न्यायचं नाही आहे कारण तुम्हाला दिसणार नाही आणि जेव्हा असं वाढतं कारण मला फक्त या रिमोट कंट्रोलवरून कंट्रोल करून मला त्याचं डायरेक्शन बघायचं आहे, ठीक आहे. की मला ड्रोन हातून आणायचं आहे. आता
सेटिंग आहे ती मॅन्युअल सेटिंग आहे. आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. जर मी इथे ऑटोमॅटिक बटन दाबले तो अजून वर जाईल आणि तिथून तो आपला जो पॉईंट आहे तो सेट करेल आणि त्याच्यानंतर हळूहळू चालू करतो. ठीक आहे. तर सध्या आपण जास्त दिवस होईल आणि ते झाडं वगैरे आहे आणि त्याला जर ऍक्सेस मिळाला तर तो आजूबाजूला गेले त्या भाग